नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इरा ईशान त्यांच्या लिहिलेल्या आयडिया भैरवी आणि संयमीला सांगू लागतात. त्या आयडियाज त्यांनी एका कागदावर लिहिलेल्या असतात. तेव्हा इरा म्हणते, आपण निलिमा आजीची बातमी पेपरला देऊया. त्यावर ईशान म्हणतो, आपल्यासारखी लहान मुलं पेपर वाचतात का? त्यावर इरा म्हणते की त्यांचे आजी आजोबा तर वाचत असतील ना. तेव्हा ईशान म्हणतो की तू जाऊ दे, आता मी माझ्या आयडियाज सांगतो. माझ्याकडे खूप साऱ्या आयडियाज आहे. तेव्हा सगळेजण डोक्याला हात लावतात. इरा म्हणते, देवा, आता काय आयडियाज असतील याच्या, कुणास ठाऊक. तेव्हा ईशान सांगू लागतो की आयडिया नंबर फर्स्ट, आपण जे ॲनिमेटेड फिल्म बघायला जातो ना, तिथे ॲड्स लावलेले असतात. नेक्स्ट फिल्म, तिथे आपण नीलू आजीचा फोटो लावूया. तेव्हा इरा म्हणते, पण ॲनिमेटेड फिल्म तर लहान मुलं बघतात ना. त्यानंतर ईशान म्हणतो की आयडिया नंबर 2, आपण काय करूया, क्रिकेट जिथे खेळतात म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंडवर तिथे जाऊन आपण अनाउन्समेंट करूया की आम्ही इरा आणि ईशान, आमची प्रिय नीलू आजी हरवली आहे, तर कुणाला जर भेटली तर प्लीज सहकार्य करावा. त्यावर इरा म्हणते, अरे ईशान, जर नीलू आजीला ऐकूच येत नसलं तर? तेव्हा संयमी त्यांना म्हणते, झाल्या तुमच्या आयडियाज? आता भैरवी येऊन म्हणते की आता आमची आयडिया ऐका. आमची आयडिया अशी आहे की आपण शेजारच्या बिल्डिंगमध्ये जिथे आजोबा राहायचे तिथे जाऊन बघूया. तेव्हा संयमी भैरवीला म्हणते, माऊ, पण ही आपली आयडिया होती, तू त्यांच्यासमोर कशाला सांगितलीस? तेव्हा भैरवी म्हणते की आपण जरी वेगळ्या वेगळ्या 2 टीम असलो तरी आपला पर्पज एकच आहे की मिशन नीलू आजी. आता दाराच्या मागून किशाभाऊ आणि राधावहिनी चोरून ऐकत असतात. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, बघितलत का, आता जर ती म्हातारी सापडली तर काय करायचं? मला तर असं वाटतंय ही मुलं नक्की शोध लावतील. आता किशाभाऊलाही टेन्शन आलेलं असतं. तेव्हा राधावहिनी त्याला म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे. ही मुलं ज्या जोरावरती त्या नीलू आजीला शोधताय म्हणजे तो फोटो, आणि जर तो फोटोच आपण गायब केला तर? आता इकडे संयमीला अर्जंट कॉलेजला जावं लागतं. तेव्हा इरा तिला म्हणते, ताई, तू तर म्हणत होतीस ना की आपण सगळे मिळून नीलू आजीला शोधून काढू, आता काय झालं? तेव्हा संयमी सांगू लागते की आज आमच्या कॉलेजमध्ये गेस्ट येणार आहे, त्यामुळे मला आज जावंच लागणार आहे. तेव्हा ईशान तिला म्हणतो, आज योगायोगाने बरं झालं आम्हाला सुट्टी आहे, आणि नसली तरी आम्ही सुट्टी घेतली असती. तेव्हा इरा म्हणते, ताई, तू तर म्हणत होतीस ना की मी मोठी आहे, मी काही पण मॅनेज करू शकते. तितक्यात डोरबेल वाजते. त्यामुळे संयमी दरवाजा उघडायला जाते तर रेयांश आलेला असतो. रेयांश संयमीला म्हणतो की माझं एक अर्जंट काम आहे. तेव्हा संयमी त्याला विचारते, काय? तेव्हा तो म्हणतो की मला नीलू आजीचा फोटो दाखव, आपण तो सोशल मीडियावर टाकूया. तेव्हा संयमी फोटो घेऊन येते. आता रेयांश म्हणतो, एवढा मोठा फोटो माझ्याकडे ठेवण्यापेक्षा मी एक काम करतो, मी मोबाईलमध्ये याचा फोटो काढतो. आता रेयांशनी मोबाईलमध्ये त्या फोटोवरनं फोटो घेतलेला असतो. तेव्हा इरा विचारू लागते, पण रेयांश दादा, तू याचं काय करणार आहे? तेव्हा रेयांश म्हणतो, मी काय करणार आहे ते तुला नंतर सांगेल, आत्ता नाही. आणि तो संयमीला विचारू लागतो की आज तू कॉलेजला जातीयेस? त्यावर संयमी म्हणते, हो, मला जावं लागणार आहे. आता इकडे तुषार घरी आलेला असतो. तेव्हा परशूला तो म्हणतो की तो कोणता कुलकर्णी बाईचा डबा आहे, तो पहिले बंद कर. तुला माहिती आहे ना की बाबांना तरीच्या भाज्या चालत नाही. तेव्हा परशू विचारतो, पण तुम्ही काय करणार? त्यावर तुषार म्हणतो, आता मी आलोय ना, आम्ही किचन मॅनेज करू. तेव्हा परशू म्हणतो, ते सगळं बरोबर आहे, पण मामांचं काय करायचं? तेव्हा तुषार विचारू लागतो, म्हणजे? तेव्हा तो सांगू लागतो का ते त्या कुलकर्णी बाईला झापण्यासाठी आमच्या गल्लीत येणार आहे. त्यावर ईश्वर काका म्हणतात की अशोक येतो, त्याला कोण थांबवणार? त्याला जे करायचं असतं तो ते करतोच. त्यावर परशू म्हणतो, तसं नवं, पण एवढा इज्जतदार माणूस आमच्या गल्लीत येणार. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की यापूर्वीही फुलराणीला भेटायला तुमच्या गल्लीत अशोक यायचाच की. त्यावर परशू म्हणतो, पण खरं सांगू, तेव्हा मला लई कसं तरी व्हायचं, असं वाटायचं हे मामा कशाला आपल्या गल्लीत येत असतील. आता इकडे ईशान आणि इरा भैरवीची वाट बघत असतात. तेव्हा राधावहिनी त्यांना येऊन विचारू लागते, तुम्ही कायले तिची वाट बघून राहिले? त्यावर ते म्हणतात, तुम्हाला काय करायचंय? तेव्हा ईशान म्हणतो की मी एक काम करतो, मी माऊला फोन लावतो. तो जेव्हा खिशातून मोबाईल काढतो तितक्यात भैरवी येते. ते दोघंही तिच्याकडे पळत जातात आणि म्हणू लागतात, माऊ, आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा भैरवी म्हणते, हो हो, आणि ती तिच्याजवळची भाज्यांची पिशवी राधावहिनीकडे देते. आता ईशान लॅपटॉप घेऊन येतो आणि भैरवीला म्हणतो की माऊ, आता सोशल मीडियावरती नीलू आजीला आपण शोधूया.
तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अरे हो, पण त्यांचं नाव तर माहीत पाहिजे ना. तेव्हा ईशान म्हणतो, निलिमा प्रकाश जाधव. हे ऐकल्यानंतर भैरवीला जरा आश्चर्य वाटतं आणि ती विचारू लागते, पण तुला कसं माहीत? तेव्हा ईशान सांगू लागतो की आम्ही जेव्हा स्कूलमध्ये जात होतो तेव्हा आजोबा ईश्वर काकांना सांगत होते तेव्हा ऐकलं. तेव्हा भैरवी म्हणते, म्हणजे तुम्ही चोरून ऐकलं? तेव्हा ईशान म्हणतो, नाही, आमच्या चुकून कानावर पडलं. तेव्हा भैरवी म्हणते, चला एक काम तर झालं. आता भैरवी सोशल मीडियावर निलिमा प्रकाश जाधवला सर्च करते. तेव्हा त्या ठिकाणी 3 प्रोफाईल येतात. तेव्हा आता भैरवी डोक्याला हात लावते आणि म्हणते की आता या 3 प्रोफाईलमध्ये नेमकी नीलू आजी कोण असणार? त्यातली एक असते मुंबईची, एक औरंगाबाद आणि एक फॉरेन. तेव्हा इरा म्हणते, माऊ तू मुंबईचीच सर्च कर. आता भैरवी म्हणते, मी आता DM करते. त्यावर ईशान विचारू लागतो की म्हणजे काय? तेव्हा भैरवी म्हणते, DM म्हणजे डायरेक्ट मेसेज. आता इरा आतून फोटो घेऊन येते आणि भैरवीला म्हणते, माऊ हीच असणार, एकदम सेम टू सेम दिसते. त्यावर ईशान म्हणतो, नाही, तिचे डोळे वेगळे. तेव्हा भैरवी म्हणते, मी आता डायरेक्ट मेसेज केलाय. तेव्हा आता तिचा रिप्लाय यायची वाट बघूया. तितक्यात ईशान मोबाईल काढतो आणि अशोक मामांना लावतो आणि म्हणतो, आजोबा तुम्ही संध्याकाळी जरा लवकर याल का? तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. हे बघितल्यानंतर राधावहिनीला आता टेन्शन आलेलं असतं आणि ती बाहेर किशाभाऊला शोधत येते. किशाभाऊ बाहेर बाकावर बसलेला असतो. तेव्हा त्याला बघून ती त्याच्यावर ओरडत म्हणते, नवरा माझा प्रेमाचा, कामाचा आणि धामाचा. त्यावर किशाभाऊ विचारू लागतो की आता काय झालं? तेव्हा ती म्हणते, आता त्या पोट्ट्यांनी त्या नीलू का फिलूला शोधून काढलंय. त्यावर किशाभाऊ विचारू लागतो, ते कसं? त्यावर राधावहिनी म्हणते, त्यांनी ते DM का फियम केलंय. त्यावर म्हणे एकमेकांना संदेश देता येतो. पुढे ती म्हणू लागते, आता जर ती सापडली ना किसनराव सरकटे, मग आपलं काहीच खरं नाही. आधीच त्या म्हाताऱ्याची हाजी करावी लागते, त्यात आणखी एक भर. मी सांगते तुम्हाला, मी अजिबात कोणाच्या पुढे करणार नाही. आता इकडे भैरवीने निलिमा आजीला शोधलेलं असतं. तेव्हा राधावहिनी आणि किशाभाऊ येऊन त्यांना विचारू लागतात की सापडली का? तेव्हा भैरवी सांगू लागते की हो सापडली. माझं त्यांच्याशी फोनवरही बोलणं झालं. त्यांचं सासरचं नाव निलिमा प्रकाश जाधव आणि माहेरचं आडनाव माझगावकर आहे. त्या लवकरच इथे आपल्याला भेटायला येणार आहे. मी त्यांना आपला पत्ताही दिलाय. तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा निलिमा आजीच असणार म्हणून भैरवी, इरा, ईशान खुश होतात आणि दरवाजा उघडायला जातात. ते जसे दरवाजा उघडतात तसे समोर एक बाई त्यांना दिसते. तिला बघून सगळेच तोंड वाकडं करतात, कारण फोटोत असलेली नीलू आजी आणि समोर उभी असलेली ती बाई, या दोघींमध्ये खूप फरक असतो. आता भैरवी त्यांना आत यायला सांगते. तेव्हा ती बाई आत येऊन बसते. राधावहिनी तिला पाणी देते. तेव्हा ईशान पटकन विचारतो, तुम्ही खरंच नीलू आजी आहात का? तेव्हा भैरवी त्याला ओरडते आणि म्हणते, ईशान शांत बस. तेव्हा ईशान म्हणू लागतो की त्या फोटोतला नीलू आजी खूप वेगळ्या दिसतात आणि ह्या खूप वेगळ्या दिसतात. तेव्हा भैरवी त्यांना विचारू लागते की तुम्ही निलिमा प्रकाश जाधवच का? त्यावर त्या म्हणतात, हो. पुढे ती म्हणते, म्हणजे तुम्ही अशोक माझगावकर यांची बहीण का? त्यावर त्या म्हणतात, कोण अशोक माझगावकर? तेव्हा सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, अहो असं काय करतात? तुम्हीच तर म्हणाला होता ना की माझं माहेरचं आडनाव माझगावकर आहे. त्यावर त्या म्हणतात, नाही, माझं माहेरचं आडनाव माणगावकर. तेव्हा ईशान त्यांना म्हणू लागतो की तुमचा प्रोफाईल फोटो खूप वेगळा आहे. त्यावर त्या म्हणतात, तो माझा नाहीच आहे, तो माझ्या बहिणीचा आहे. त्यावर ईशान म्हणतो, आपल्या बहिणीचा फोटो कोणी टाकतं का? त्यावर त्या सांगू लागतात की माझी बहीण दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे मी तिचा फोटो ठेवला. आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं की ही बाई नीलू आजी नसते, त्यामुळे सगळेजण डोक्याला हात लावतात. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की राधावहिनी रागातच जाते आणि तो फोटो आणून खाली जोरात फेकते, त्यामुळे तो फोटो फुटतो. आता कायमची झंझट मिटली असं म्हणून ती मुद्दामच त्याच्यावर चहा सांडवते. आता कसला तरी आवाज झाल्यामुळे सगळेच जण तिथे पळत येतात. तेव्हा तो फोटो फ्रेम फुटलेली बघून सगळ्यांनाच आता धक्का बसलेला असतो. तेव्हा राधावहिनी नाटक करू लागते आणि म्हणते की चुकून पडला, मी मुद्दाम नाही केलं. आता पुढे काय होणार ते बघूया सविस्तरपणे उद्याच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.